वेळ सुद्धा खूप झालेला आहे बरोबर. त्याआधी सगळ्यात आधी जगन्नाथ बुवा तुम्हाला शक्ती तुऱ्याचे काही नियम माहिती आहेत की नाही? मला सांगा. बुवानी बारी बरोबर 2 तास 15 मिनिटे. बुवा एवढा वेळ बारी करतो कोण? आता तुम्ही गाण्यांवरती गाणी घेत चाललाय. मग आम्ही काय करायचं? तुम्हाला तुमचा आवाज ऐकून ते बहुतेक रसिक जण उठून गेले. याला काय बारी म्हणतात? बुवा काय तुम्हाला माहिती आहे की नाही? पहिल्या बारीत आम्हाला थोडा लेट झाला होता तरी पण आम्ही पटकन ती बारी आवरली का? कारण थंडीचा मोसम आहे आणि सगळ्यांनाच थंडी वाजते. जास्त वेळ कोणी तर थांबू शकत नाही. बुवा तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे होतं. तुमची बारी फक्त 1.5 तासाची असते. 2 तास 15 मिनिटे काय बाऱ्या करताय? काय ते येऊन कीर्तन करताय? ती आपली पेटी घेतली की ट्याव 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 केलं की झालं. माहिती आहे तुम्ही मोठे सुरांचे बादशाह असाल पण इथे तसं चालणार नाही. पण जाऊ द्या. आता या बुवांना अक्कल नाही तर सोडून द्यायचं. बुवांना मला सांगा दुसरी बारी खटलवायची की नाही? हा प्रतिसाद तुमचा पाहिजे. आणि दुसरी बारी मी मोजून 20-25 मिनिटं करणार पण ह्या बुवांना बारी लागेल अशी करणार. म्हणून बघा पहिल्यांदा काय म्हणायचंय. सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. चालणारी संधी कधी सोडायची नसते. आता असं का म्हणाले? तर आयोजकांनी जी आपल्याला संधी दिली या गावामध्ये आपलं नाव कमावण्याची तर बुवा ती संधी अशी सोडू नका ना. उगाच वेळ फालतू वाया इथे घालवण्यापेक्षा. म्हणून काय म्हणाले? सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते. चालणारी संधी कधी सोडायची नसते. आपण सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोडीची असते. आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही तुम्हाला बुवा पहिल्या बारीत अति फालतूपणा केला तर दुसऱ्या बारीत वेळ सोडायची असते. थंडी भरली असेल पहिल्या बारी ती आता दुसऱ्या बारीत येऊन नाही यांची थंडी उतरवली आणि या कोळी समाजामधून त्यांना नाही पाठवलं ना तर नाव लावणार नाही शाहीर वैदेशीला. खारगावकर बुवा परत सांगते दुसरी बारी करते ना त्याकडे नीट लक्ष असू द्या. कुठं असाल इथं लपून बसलेला असाल. आणि आता बुवा काय काय म्हणाले पहिल्यापासून जाऊ बरोबर आहे की नाही? आता बुवा काय म्हणतात? भारी दिसतेस नटून बाई. काय हा प्रकार? खारगावकर बुवाचं लग्न झालंय ना? झालंय ना? आणि बुवा बारी देऊन काय म्हणताय? काय भारी दिसतेच नटून वैदेही तरुण ग. बुवा मी तरुणच आहे. सगळ्यांना माहितीये मी तरुणच आहे. पण तुम्ही आधी म्हातारे झालेत आणि काय चुकून जर तुमच्या बायकोने ऐकलं ना बुवा तुम्हाला येईल आणि तुमची थंडी शाप उतरवल. असं कुठं पण काय बोलत जाऊ नका. पण ठीक आहे भारी दिसतेस नटून. थँक्यू बुवा. बुवाला थँक्यू बोललं पाहिजे. एवढे चांगली उपमा दिली मला. छान दिसतेस. खारगावकर बुवा. हो खारगावकर बुवा थँक्यू. चला हा विषय झाला. त्यानंतर दांडू. बुवा दांडूवरून काय म्हणतात? दांडू मी हळूहळू घुसवी नाहीतर जोरात घुसवी. काय विषय होता माझा गवळणीत? असा काय विषय होता की दांडू जोराने हलवतो म्हणजे काय? तर जो चेंडूफळीचा खेळ खेळत होते श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी चेंडूफळीचा जो खेळ खेळत होते तर ते फळीने तो चेंडू तो हलवत होता. पुढे पुढे सरकवत होता. बुवांना कुठला दांडू वाटला आता ते बुवांना
बुवानी त्यांची गवळण गायली. बुवाच्या गवळणीची चाल होती. जाईल तिथल्या वाट्यावर आहे मथुरचीच हवा, राहुल पाटील करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस. आता बुवानी गवळण सांगितली. अंग बसलीस वासून घे माहीत घासून. आता बुवा काय बोलत होते नीट ऐकायला सुद्धा येत नव्हतं, तरी सुद्धा जे ऐकले ते सांगते. लपवते का मांडीत या कडाक्याच्या थंडीत सोटा घालीन ग हा सोटा आता तुमचा जो हांडीत जातोय का आता या थंडीत जातोय तो आता तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. बघा बुवाच्या गवळणीची काट देते. त्यांचे शब्द त्यांनाच फिरवणार आणि नंतर जे माझे विषय घेणार ते पण नीट लक्ष देऊन ऐकायचे. तुम्ही कुणी इथं जायचं नाही. माझी बारी बघितल्याशिवाय इथं कुणी उठायचं नाही. हा बुवासारखं लेक्चर पण येणार नाही. डायरेक्ट सुरुवात करते. ना बसली मी वाजून नाही घेणार घासून. अरे थांबा जरा बुवांना ऐकू द्या मी काय म्हणते ते. काही लपवलं ना मांडीत. आता बुवाने काय बघितली मांडीत आणि काय बोलते ते शेर. बाई बुवाच्या तिला लई झापूक झालं होतं वाटतं पहिल्या बारीत. हा काय बघा. ना बसली मी वाचून नाही घेणार घासून. काही लपवलं ना मांडीत. आता मी असं खरं तर बोलणार नव्हते, पण बुवानी विषय घेतलाय तर मला पण काय पाहिजे. आणि बुवानी शास्त्र पटवून सुद्धा दिलेलं नाही. काय बोलेल ते म्हणून काय म्हणायचंय. भर कडाक्याच्या थंडीत तू घालचा घरच्या हंडीत. भर कडाक्याच्या थंडीत तू घालचा घरच्या हंडीत. काही बसली मी वाचून नाही घेणार घासून. काही लपवलं ना माहीत. सामना आज गाजणार आहे. बुवा तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. कारण उलट जोडून अक्षरे तू जोडणार आहे. सरळ रांगणी आज मी तुला जोडणार. आता इथे सगळा पोलीस समाज आहे. बरोबर ना. मग कशी गाणी झाली पाहिजे. बोंबी कोळंबी आणखी गुळाचा हलवा. अजून असे विषय आले पाहिजेत की नाही. घेऊ बघा. बुवा रसिक म्हणतात म्हणून विषय घेते. बघा नीट लक्षात द्या. राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला आहे कुणाचं योगदान.
आहो धरून तळवा तव्यावर काय बुवाचं काय हलवा काय मच्छी जी बुवानी घेतली ती मच्छी हलवा मच्छी धरून तळवा तव्यावर बुवा एवढाच विषय आहे म्हणून काय म्हणाले बुवा बसला होता नाक्यावर आज याला धारेवर धरी याला तिखट तिखट शब्दांनी मारी डबल बारीत तुला पुरून उरी आणि सांगते खारगावकर बुवा आज या दुसऱ्या बारीत तुझी काशी आता नवीन एक विषय घ्यायचा आहे केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात चहा पिताना चहा आपण साठवतो तो भांडा कुठला असतो त्याला किटली बोलतो की नाही पण बघा काढायचंय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात गुजरातीमध्ये आवडीने शेंडीला बुवा चोटली असे म्हणतात बघा बुवा गुजरातीमध्ये जी शेती असते शेती तिला चोटी असे म्हणतात त्याचंच नाव बुवा चोटली असे म्हणतात नाहीतर बुवांना समजून जा काहीतरी दुसरंच वाटेल बघा विषय काय घ्यायचा आहे उमर में वाली भोली भाली शेर की झोली भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली अहो पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली जी नवरा बायकोची गोष्ट आहे ती सांगते असा हा माझा दारुड्या नवरालाच नाही त्याला मग त्याच रागाने आता रोज दारू पिऊन यायचा आणि त्याच्या बायकोला मारायचा
पण ती बायको तरी किती सहन करत आहे. म्हणून त्याच रागाने धरून कापुली, अहो त्याच रागाने धरून कापुली, त्याचीच मधली छोटली. बघा छोटली म्हणजे काय? शेती. वा, मराठीत सांगते शेती बोलतात. त्याच रागाने धरून कापली, अहो त्याचीच मधली छोटली. याचा विषय याचा काय घ्या. जबरदस्त गाणं रे, एक नंबर गाणं. आजच माझा झालाय पगार, घेईन रोख नको उधार. खेकड्याचा विषय आहे. गवतात घुसता पावसात फसला, चिखलात येडा जाऊन बसला. बिल पाहून मित्रानं म्हटलं, बिल पाहून मित्रानं म्हटलं, बुवा दांडा मजबूत पकडा. याच्या दांड्याच्या टोकाला, याच्या दांड्याच्या टोकाला खाली चावला खेकडा. याच्या दांड्याच्या टोकाला कुठला दांडा? याच्या दांड्याच्या टोकाला अहो खाली चावला ना खेकडा. बघा कारगावकर बुवा, तुम्ही लय दांडा दांडा दांडा. याच्या दांड्याच्या टोकाला, याच्या दांड्याच्या टोकाला खाली चावला खेकडा. याच्या दांड्याच्या टोकाला खाली चावला खेकडा. मित्रानं
त्याच्या दाण्याचा टोकाला खाली चावला खेकडा 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 त्याच्या दाण्याचा टोकाला खाली चावला याच्या दांड्याच्या टोकाला खाली चावला खेकडा अशा प्रकारे माझी दुसरी वारी मी ते संपवत आहे आणि खारगावकर बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते. तसेच ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. 20-25 मिनिटं बरोबर शक्तिधुराचा कार्यक्रम म्हटल्यानंतर बरोबर 25 एवढं मिनिटं चालतं, बोलते. बरोबर आहे की नाही? त्यामुळे जर चुकून काही बुवांना शब्द चुकीचे गेले असतील तर एक कला आहे ती सादर करण्यासाठी, रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी असं बोले म्हणून समजून त्यांनी चूक मान्य करावी. आणि माझी दुसरी वारी मी ते संपत आहे. Bye.
तुमच्यासाठी टाळ्या वाजवा आणि मी पण तुमच्यासाठी टाळ्या वाजवते. आणि आता माझ्या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजवते. धन्यवाद. आणि